हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला चौकोन हा जो घटक आहे, तर त्या घटकावर आधारित आणखी काही उदाहरणं भाग 2 मध्ये पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण नवनीत स्वाध्याय 19.1 याच्यामधले प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या भागामध्ये नवनीत स्वाध्याय 19.2 मधले प्रश्न सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? मग इथं एक चौकोनाचा प्रकार जो दिलाय तो समभुज चौकोन आहे, म्हणजे याच्या सर्व बाजू समान असणार आहेत. समजा हा एक समभुज चौकोन आहे, ज्याला आपण नाव देऊ चौकोन ABCD. तर हा समभुज चौकोन असल्यामुळे याच्या सर्व बाजू समान असणार. एका कर्णाची लांबी 16 दिलेली आहे, म्हणजे समजा AC हा कर्ण जो आहे त्याची लांबी 16 आहे, तर दुसरा कर्ण BD ची लांबी आपल्याला विचारली. मग समजा हे दोन्ही कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. तर समभुज चौकोनाचा गुणधर्म असा आहे की ते समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे ते जिथं एकत्र येतात तिथं काटकोन तयार होतो आणि ते दोन्ही कर्ण एकमेकांचे दोन समान भाग करतात. म्हणजे AO जेवढा आहे तेवढाच OC असेल आणि BO जेवढा आहे तेवढाच OD असणार आहे. मग AC ची लांबी आपण 16 आहे असं गृहीत धरले, मग AO त्याच्या निमपट म्हणजेच 8 असेल. 17 सेमी बाजू ह्या समभुज चौकोनाची आहे, मग समजा AB ही 17 सेमी लांबीची आहे, म्हणजे हा समभुज चौकोनाची ही बाजू असल्यामुळे ती 17 सेमी असेल. आता इथं जो त्रिकोण मिळतोय AOB, तो काटकोन त्रिकोण आपल्याला मिळाला. आता त्या त्रिकोण AOB मध्ये आपण जर पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग, म्हणजे त्याच्यामध्ये कर्ण AB आहे त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजे AO वर्ग अधिक BO वर्ग. मग AB म्हणजे 17 त्याचा वर्ग करू, AO 8 त्याचा वर्ग अधिक BO चा वर्ग. मग याच्यावरून आपण BO काढू शकतो. 17चा वर्ग 289 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक BO वर्ग. मग 289 अधिक 64 डाव्या बाजूला घेऊया, वजा 64 होतील बरोबर BO चा वर्ग. 289 वजा 64 225 बरोबर BO चा वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर 225 चं वर्गमूळ 15 बरोबर BO, म्हणजेच BO बरोबर 15 सेमी. तर BO हा कर्ण BD चा अर्धाच भाग आहे, जो 15 सेमी आहे. मग BO जेवढा आहे तेवढाच DO असेल, तो सुद्धा 15 असणार. मग कर्ण BD ची लांबी काढायला या दोन्ही लहान रेषाखंडांची बेरीज करायची, म्हणजे 15 अधिक 15 उत्तर येईल 30 सेमी. म्हणजे त्या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण असेल 30 सेमी लांबीचा, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 16 सेमी असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी किती? याच्यामध्ये एक आयत दिलाय आणि दुसरा एक दिलाय चौरस. मग आयत असल्यामुळे त्याची लांबी आणि रुंदी वेगवेगळी असेल. तर त्याची लांबी आयताची 16 दिलेली आहे आणि रुंदी माहिती नाही, ती समजा आपण x गृहीत धरू. आणि चौरसाची बाजू 12 सेमी आहे, म्हणजे चौरसाची या सर्व बाजू 12 सेमी लांबीची असतील. या दोन्हींची क्षेत्रफळ समान आहेत. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 16 गुणिले x. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग, म्हणजे इथं चौरसाची बाजू 12 आहे त्याचा वर्ग. मग हे दोन्ही क्षेत्रफळ समान आहेत म्हणून दोन्हीच्या मध्ये बरोबर चिन्ह देऊया. मग 16 गुणिले x म्हणजे 16x बरोबर 12चा वर्ग 144. मग x ची किंमत काढायला 16 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, म्हणजे 144 छेद 16 होईल. 16 ने जर भाग घालवला 16 9 44 असेल, त्यामुळे x ची किंमत येईल 9. त्यामुळे ही असेल आयताची रुंदी 9 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत नाहीत? चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात. समभुज चौकोनाचा सुद्धा तो गुणधर्म आहे. पतंगाचे कर्ण सुद्धा परस्परांना काटकोनात छेदतात. फक्त समलंब चौकोनाचे कर्ण जे आहेत ते परस्परांना काटकोनात छेदत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, समलंब चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत नाहीत. उरलेल्या सर्व प्रकारामधल्या चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात. हा पुढचा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2x व 3x अंश आहेत, तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे किती? क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या. मग हा जो चौकोन दिलाय तो समांतरभुज चौकोन दिलाय आणि त्या लगतच्या कोनांची माप 2x आणि 3x आहेत. म्हणजे हा कोन जर 2x असेल तर त्याच्या लगतचा हा दुसरा कोन 3x असणार आहे. समजा हा चौकोन समांतरभुज चौकोन ABCD आहे.
समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन जे असतात ते पूरक कोन असतात, म्हणजे त्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग इथं बी आणि सी लगतचे कोन आहेत. 2x अधिक 3x या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश मिळेल. 2x अधिक 3x म्हणजेच 5x बरोबर 180. मग 100 किंमत काढायला 5 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 5 त्रिक 15, 3 शिल्लक राहील, 5 एक 30, म्हणजे 100 किंमत येईल 36 अंश. ही 100 किंमत झाली. त्याच्यावरून आपण 2x चं माप काढू शकतो. 2x म्हणजेच 2 गुणिले x म्हणजेच 36 अंश, किंमत येईल 72 अंश. 3x म्हणजेच 3 गुणिले x म्हणजेच 3 गुणिले 36, 108 अंश. आता हा 2x जो कोन आहे त्याचं माप 72 अंश मिळालं. 3x म्हणजेच 108 अंश. पुन्हा d हा b च्या समोरचा कोन आहे, म्हणजे तो सुद्धा 72 अंशच असणार आहे, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आणि a कोन असणार 108 अंश. मग क्रमानं जर गेलो BCDA तर कोणाची मापं होतील 72, 108, 72, 108. मग ही झाली त्या चौकोनाच्या चार कोनांची मापं, 72 अंश, 108 अंश, 72 अंश, 108 अंश. मग हा पर्याय कुठं दिलाय पाहायचा. 72, 108, 72, 108 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे. चौकोन ABCD या समभुज चौकोनात कोन ABCचं माप 100 अंश आहे, तर कोन BDCचं माप किती. मग एक समभुज चौकोन दिलाय ज्याच्या सर्व बाजू समान आहेत. त्याला आपण नाव देऊया ABCD. तर त्याच्यामध्ये कोन ABCचं माप 100 अंश आपल्याला दिले. मग BDCचं माप किती असं प्रश्न विचारलाय. मग BDC म्हणजे या कोनाचं माप आपल्याला विचारलं. मग हा कोन ABC 100 अंश आहे, म्हणजे त्याच्या समोरचा हा जो कोन आहे ADC तो सुद्धा 100 अंशच असणार आहे, कारण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. आता त्यातला अर्धा भाग पाहिजे. समभुज चौकोनाचे कर्ण समोरासमोरचे कोन जे आहेत ते दुभागत असतात. त्यामुळं कोन BDCचं माप 100च्या निम्म होईल. म्हणजेच कोन BDC याचं माप काढायला 100ची 1/2 पट काढायची. मग 2 ने जर 100ला भाग घालवला तर 50 चा भाग जाईल, म्हणजे कोन BDCचं माप येईल 50 अंश, जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. आयत PQRSच्या बाजू PQचा मध्यबिंदू M व बाजू RSचा मध्यबिंदू N हे जोडले असता चौकोन PQRSचे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते. जर PQ बरोबर 8 सेमी असेल तर लेंथ MN बरोबर किती. मग या प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा आकृती काढू. हा एक आपल्याला आयत दिलाय, त्याचं नाव आहे PQ, R आणि S. तर इथं PQचा मध्यबिंदू आहे M आणि RSचा मध्यबिंदू आहे N. या दोन्हीला जोडल्यानंतर या आयताचे दोन चौरसात रूपांतर होतं असं आपल्याला दिले. म्हणजे इथं PM, PS, SN, MN हे एकरूप असतील, तसेच ह्या बाजू सुद्धा एकरूप असतील, कारण हे दोन चौरस तयार होतात. आता PQची लांबी 8 दिली असेल आणि M हा PQचा मध्यबिंदू असेल, तर PM आणि MQ प्रत्येकी 4-4 सेमी लांबीचे असतील. म्हणजे ह्यातले दोन चौरस जे होतात त्या चौरसातल्या प्रत्येक बाजूची लांबी असणार 4 सेमी. मग हेच आपल्याला विचारले. MN ही सुद्धा त्यापैकी एका चौरसाची बाजू आहे, त्यामुळे ती सुद्धा 4 सेमीच असणार. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. दोन एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने एकत्र जोडल्यास पुढीलपैकी कोणती आकृती निश्चित होईल. मग एक काटकोन त्रिकोण जर आपल्याला दिला असेल आणि तो समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल, तर याचा अर्थ त्याचा एक कोन 90 अंश असेल आणि काटकोन करणाऱ्या बाजू एकरूप असतात. तर याच पद्धतीनं आणखी एक दिलाय काटकोन त्रिकोण, तो सुद्धा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच हा काटकोन करणाऱ्या दोन बाजू एकरूप आहेत. हे जर कर्णांच्या बाजूने एकमेकांना जोडले तर असा चौकोन तयार होईल, ज्याच्यामध्ये ह्या सर्व बाजू एकरूप होतील आणि हे समोरासमोरचे कोन काटकोनात, म्हणजे उरलेले दोन कोन सुद्धा काटकोनच असतील. म्हणजे आता हा एक चौकोनाचा असा प्रकार मिळाला ज्याचा प्रत्येक कोन काटकोन आहे आणि सर्व बाजू एकरूप आहेत, तर तो चौकोनाचा प्रकार असतो चौरस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे. एका आयताची लांबी 2x अधिक 3y अधिक 7z आहे व रुंदी x वजा y वजा z आहे, तर आयताची परिमिती किती. आयताच्या परिमितीचे सूत्र इथं वापरता येईल. समजा हा आयत दिलाय ज्याची लांबी आहे 2x अधिक 3y अधिक 7z आणि रुंदी x वजा y वजा z. मग या आयताची परिमिती काढण्यासाठी
आयताच्या परिमितीचं सूत्र वापरायचं. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात लांबी आपल्याला दिलेली इथं 2x अधिक 3y अधिक 7z अधिक रुंदी दिलेली आहे x वजा y वजा z. 2 कंसात 2x अधिक x म्हणजेच 3x, 3y वजा y म्हणजेच 2y आणि 7z वजा z म्हणजेच 6z. मग 2 या प्रत्येक पदाला जर गुणलं तर 3x गुणिले 2 म्हणजेच 6x अधिक 2 गुणिले 2y म्हणजेच 4y अधिक 6z गुणिले 2 म्हणजेच 12z. तर ही असेल त्याची परिमिती जी आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, या आकृतीमध्ये PQ समांतर RS आपल्याला दिलेला आहे. या दोन रेषा समांतर आहेत आणि AB ही त्यांची छेदिका आहे. तर या दिलेल्या माहितीवरून प्रश्न आपल्याला असा विचारलाय की प्रत्येक आंतरकोनाचे कोन दुभाजक दिले आहेत. म्हणजे इथं QPB याचा हा कोन दुभाजक आहे, ABS चा हा दुसरा कोन दुभाजक आहे, B चा हा कोन दुभाजक आणि PAB चा हा आणखी कोन दुभाजक. आणि ह्या चारही कोन दुभाजकापासून जो चौकोन तयार होतो तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे असा प्रश्न विचारलाय. मग आता इथं QAB हा जो कोन आहे आणि ABS हा, या दोन्ही कोनाचे दुभाजक घेतलेत तर हे दोन्ही एकमेकाचे आंतरकोन आहेत. मग यांची निमपट जर घेतली ते कोन दुभाजक असल्यामुळं तर या दोन्हीची बेरीज 90 अंश येईल. म्हणजे उरलेला हा त्रिकोण ADS मधला उरलेला तिसरा कोन जो आहे तो 90 अंशच असला पाहिजे, काटकोनच असला पाहिजे. तर जसं आपण या एका कोनाच्या बाबतीत म्हणू शकलो तसंच या चौकोनाच्या प्रत्येक कोनाबाबत आपण हा गुणधर्म निश्चित करू शकतो. म्हणजे या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन आहे. मग चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल तर त्याला आपण काटकोन चौकोन किंवा आयत असं म्हणतो, जो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता इथं चौथा पर्याय आपल्याला चौरस दिसतोय. चौरसाचा प्रत्येक कोन सुद्धा काटकोन असतो, पण त्याच्यामध्ये आणखी एक गुणधर्म एक्स्ट्रा असतो, तो म्हणजे त्याची प्रत्येक बाजू एकरूप आहे. आता ह्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून याच्या सर्व बाजू एकरूप असतीलच हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, पण याचा प्रत्येक कोन काटकोन असतो हे मात्र निश्चित सांगू शकतो. त्यामुळे हा काटकोन चौकोन म्हणजेच आयत आहे, तो चौरस असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. त्यामुळे या चारपैकी अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात असा गुणधर्म फक्त 2च चौकोन प्रकारांचा आहे, तो म्हणजे चौरस आणि समभुज चौकोन. पण त्यामध्ये पुन्हा कर्ण एकरूप आहेत असं फक्त चौरसाच्या बाबतीत आहे. म्हणजे चौरसाचे कर्ण एकरूप पण असतात आणि ते परस्परांना काटकोनात पण दुभागतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 आणि 2x वजा 20 अंश अशी आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? सर्वात लहान बाह्य कोन काढायचे, याचा अर्थ इथं एक गुणधर्म असा आहे चौकोनाचा, जो कोन सर्वात लहान असतो त्याचा बाह्य कोन सर्वात मोठा आणि जो कोन सर्वात मोठा असतो त्याचा बाह्य कोन सर्वात लहान. मग इथं आपल्याला सर्वात लहान बाह्य कोन शोधायचा आहे. म्हणजे हे जे 4 कोन आहेत 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 आणि 2x वजा 20, यातला सर्वात मोठा कोन आपल्याला शोधायचा आहे. तर त्याचा जो बाह्य कोन असेल तो सर्वात लहान असणार आहे. मग इथं या 4 कोनांवरून, या 4 कोनांच्या मापावरून आपण त्या कोनाचं माप सर्वात लहान आणि सर्वात मोठा काढू शकतो. मग हे जे 4 कोन आहेत, पहिला कोन आहे 2x अधिक 10, या सर्वांची बेरीज करू. दुसरा कोन 3x अधिक 15, तिसरा 4x वजा 30 आणि चौथा 2x वजा 20. चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश येते, त्यामुळे या सर्वांची बेरीज 360 येईल. आता इथं 2x अधिक 3x 5x, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11x मिळेल. 10 आणि 15 25 आणि वजा 30 वजा 20 वजा 50, 25 वजा 50 उत्तर वजा 25 येईल, बरोबर 360. मग 11x बरोबर वजा 25 जर उजव्या बाजूला घेतले तर अधिक 25 होतील. म्हणजेच 11x बरोबर 360 अधिक 25 385. मग 100 किंमत काढायला 11 आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे छेदात जातील. 11 भाग जाईल, 11 त्रिक 33, 5 शिल्लक राहील, 11 5 55. मग 100 किंमत झाली 35 अंश. ही 100 किंमत आपल्याला मिळाली. याच्यावरून आता आपण त्या चारही कोनांचं माप काढू शकतो. त्यातला पहिला कोन आहे 2x अधिक 10, मग 100 किंमत आहे 35 अंश. 35 ची दुप्पट 70, 70 अधिक 10 80. त्यामुळे हे पहिल्या कोनाचं माप मिळालं. दुसरा कोन आहे 3x अधिक 15, मग 35 गुणिले 3 105, 105 अधिक 15 120 अंश.
त्याच्यानंतर 4x वजा 30°. मग 4x म्हणजेच 35चे 4 पट 140. 140 वजा 30 110. आणि शेवटचा कोण आहे 2x वजा 20 म्हणजे 35 गुणिले 2 70 वजा 20 50°. ही झाली मापं त्या चौकोनाच्या 4 कोणांची. आता यामधला सर्वात मोठा कोण आहे 120. मग ह्याचा जो बाह्य कोण आहे तो सर्वात लहान असणार आहे. मग आता 120 हा जो आंतरकोन आहे, समजा हा कोण आहे 120°, त्याचा बाह्य कोण काढायचा म्हणजेच काय 180 मधून तो कोण वजा करायचा. कारण एका चौकोनाचा एक कोण आणि त्याचा संलग्न बाह्य कोण हे रेषीय जोडीतील कोण असतात. मग 120° मापाचा कोण असेल तर त्याचा बाह्य कोण काढायला आपल्याला 180 मधून 120 वजा करावे लागतील. तो असेल त्या कोणाचा बाह्य कोण. मग 180 वजा 120 उत्तर येईल 60°. हा झाला कोण सर्वात लहान बाह्य कोण त्या चौकोनाचा. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, या आकृतीमध्ये कोण TPQ हा जो कोण दिलाय तो 136° दिलाय. कोण PTQ बरोबर कोण PQT बरोबर कोण RQT बरोबर कोण RTQ. म्हणजे हे 4 कोण आपल्याला एकरूप दिलेत. PTQ हा कोण, PQT हा दुसरा कोण, RQT हा एक कोण आणि RTQ हा आणखी एक कोण. हे चारही कोण एकरूप दिलेत. TR एकरूप TS हे दोन रेषाखंड एकरूप दिलेत. यावरून कोण RTS चं माप विचारले. मग RTS म्हणजे हा कोण, याचं माप आपल्याला विचारले. आता ह्या त्रिकोण TPQ चा सुरुवातीला आपण विचार करू. त्याच्यामध्ये हे पायालगतचे कोण एकरूप दिलेत. मग या त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी म्हणजे कोण P, कोण Q आणि कोण T हे 3 कोण आहेत, त्यांची बेरीज केली तर 180° मिळेल. P चं माप 136° दिले अधिक कोण Q अधिक कोण T बरोबर 180°. मग कोण Q अधिक कोण T बरोबर 136 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 136 होतील. मग 180 वजा 136 उत्तर मिळेल 44. म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज कोण Q आणि कोण T 44 आहे. मग आणि ते दोन्ही कोण एकरूप आहेत कारण प्रश्नात आपल्याला तसं दिलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही कोण होतील 22° मापाचे प्रत्येकी. मग हा जर 22° असेल तर हा दुसरा कोण RTQR आणि QTR हे सुद्धा 22° मापाचे झाले. म्हणजेच हा 136° आहे TPQ, तर TRQ हा सुद्धा 136° होणार. आता ह्या कोण TRQ आणि TRS हे दोन्ही रेषीय जोडतील कोण आहेत. मग ह्यापैकी TRQ जर 136 असेल तर त्याचा रेषीय जोडतील कोण असणार आहे 44°. आता पुन्हा या त्रिकोण TRS मध्ये आपल्याला असं दिले की ह्या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असणार. मग कोण TRS 44° असेल तर TSR सुद्धा 44° झाला. म्हणजे त्रिकोण TRS या त्रिकोणामध्ये पायालगतचे जे दोन कोण आहेत ते 44° आहेत प्रत्येकी. म्हणजे कोण T अधिक कोण R अधिक कोण S या तिन्हीची बेरीज केली तर 180° असणार. आपल्याला कोण T चं माप विचारले. कोण T म्हणजेच कोण RTS. मग R चं माप 44° आहे, S चं माप सुद्धा 44° आहे बरोबर 180°. कोण T अधिक 44 अधिक 44 88 बरोबर 180°. जर 88 आपण उजव्या बाजूला घेतले तर वजा 88 होतील. मग 180 वजा 88 उत्तर येईल 92°. म्हणजे कोण RTS, कोण T म्हणजेच कोण RTS याचं माप असेल 92°, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. मेजर अँगल A 60° तर B चं माप किती असा प्रश्न विचारलाय. हा जर समांतरभुज चौकोन आपल्याला दिला असेल, इथं नाव देऊ ABCD. याच्यामध्ये कोण A चं माप 60° आहे. मग त्याचा लगतचा जो कोण आहे तो 120° मापाचा असला पाहिजे, कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण हे पूरक असतात, म्हणजे त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. मग A कोण 60 आहे तर B चं माप काढायला 180 मधून 60 वजा करायचं, उत्तर येईल 120°. त्यामुळे कोण B चं माप 120° मिळेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. चौकोन ABCD मध्ये लेंथ AB बरोबर BC बरोबर CD बरोबर DA आणि AC बरोबर BD आहे. तर चौकोन ABCD कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग याच्यामध्ये या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप दिलेल्या आहेत आणि कर्ण ते सुद्धा एकरूप दिलेले आहेत. मग हा समभुज चौकोन सुद्धा असू शकतो
कारण त्याच्यामध्ये सर्व बाजू एकरूप आहेत, पण समभुज चौकोनामध्ये कर्ण कधी एकरूप नसतात. आयतामध्ये कर्ण एकरूप असतात, पण सगळ्या बाजू एकरूप नसतात. समलंब चौकोनामध्ये यातलं काहीच नसतं. मग राहिला एकच पर्याय, चौरस. म्हणजे तो चौरस असला पाहिजे, कारण त्याच्या सर्व बाजू समान आहेत, शिवाय त्याचे कर्ण सुद्धा एकरूप आहेत. त्यामुळे हा प्रकार असला पाहिजे चौरस, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, चौकोन एबीसीडी या समांतरभुज चौकोनात कोण एचं माप 40 अंश दिले, तर कोण बी वजा कोण सीचं माप किती? समजा हा समांतरभुज चौकोन एबीसीडी आहे, त्याच्यामध्ये एचं माप 40 अंश दिले, त्याच्यावरून कोण बीचं माप काढू शकतो, कारण तो त्याच्या लगतचा कोण आहे. म्हणजे ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश व्हायला पाहिजे. ए 40 अंश असेल तर बीचं माप 180 वजा 40 म्हणजेच 140. आणि कोण सी हा एचा सम्मुख कोण आहे, ते एकरूपच असणार. मग एचं माप 40 अंश आहे, सीचं सुद्धा 40 असेल. आपल्याला विचारलं इथं मेजर अँगल बी वजा मेजर अँगल सी. मेजर अँगल बी म्हणजेच 140 अंश आहे, वजा सी म्हणजेच 40 अंश. 140 वजा 40 उत्तर येईल 100 अंश. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ज्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान असून ज्याच्या लगतच्या बाजू असमान आहेत, अशा समांतरभुज चौकोनाला काय म्हणतात? आता ह्यामधला आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे प्रत्येकी समांतरभुज चौकोन असतातच, कारण समांतरभुज चौकोनाच्या व्याख्येनुसार समोरासमोरील बाजूंच्या जोड्या दोन्ही जर समांतर असतील तर त्याला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. तो समलंब चौकोन काय असू शकत नाही, कारण समलंब चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते. आता ह्या 3 पैकी उत्तर आपलं नेमकं कोणतं, तर त्याच्यासाठी आपल्याला या प्रश्नात माहिती अशी दिली की कर्ण समान आहेत. मग कर्ण समान असणारे दोनच प्रकार राहिले आपल्याकडं, एक तर चौरस किंवा आयत. म्हणजे समभुज चौकोन हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही, कारण समभुज चौकोनाचे कर्ण काही एकरूप नसतात. आता पुन्हा आयत आणि चौरस याच्यात आपल्याला असं दिले की लगतच्या बाजू असमान. हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, असमान. म्हणजे लगतच्या बाजू समान नाहीत, म्हणजे लांबी आणि रुंदी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हा उरतो आयत, त्यामुळे आयत हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. इथं याच प्रश्नात जर लगतच्या बाजू समान असा जर शब्द असता तर उत्तर आपलं चौरस आलं असतं, पण लगतच्या बाजू असमान आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल आयत. पुढचा प्रश्न आहे, एका आयताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे. जर आयताची परिमिती 60 सेमी असेल तर आयताची लांबी किती? मग इथं आपण आयताची आकृती काढूया, ज्याच्यामध्ये आयताची लांबी आणि रुंदी याच्यामधलं रिलेशन दिले. लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा, मग समजा रुंदी ही x आहे, त्याची लांबी त्याची तिप्पट म्हणजेच 3x, त्याच्यापेक्षा 2 न जास्त आहे, म्हणजे 3x अधिक 2. आता या आयताची परिमिती 60 सेमी दिलेली आहे. मग आयताच्या परिमितीचं सूत्र इथं आपल्याला वापरावं लागेल. आयताची परिमिती म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे. मग याच्यामध्ये 2 कंसात लांबी आपण काढली तर 3x अधिक 2 किंमत ठेवूया, अधिक रुंदी त्याच्यासाठी अक्षर घेतले x, आणि ही परिमिती दिली आपल्याला 60. 2 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल, म्हणजे 60/2 होतील. आणि इकडे कंसात 3x अधिक x म्हणजेच 4x अधिक 2 आहे तसेच. 2 न 60 ला भाग घालवलं तर 30 चा भाग जाईल. मग 30 बरोबर 4x अधिक 2. 2 पुन्हा डाव्या बाजूला घेऊया, वजा 2 होतील, बरोबर 4x. 30 वजा 2 28 बरोबर 4x. x ची किंमत काढायला 4 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, कारण 4 गुणिले x आहेत, मग बरोबर x. मग 4 न जर 27 ला भाग घालवलं तर 7 चा भाग जाईल, म्हणजे x बरोबर 7. ही x मिळाली म्हणजेच रुंदी मिळाली. आपल्याला विचारले लांबी किती, लांबी आहे 3x अधिक 2. तर या बैजिक राशीमध्ये आपण x ची किंमत ठेवूया, 3 गुणिले x म्हणजेच 7, कारण x ची किंमत 7 आपण काढली, अधिक 2. मग 7 त्रिक 21 अधिक 2 उत्तर येईल 23. तर आयताची लांबी असेल 23 सेमी, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? या 4 पैकी असत्य विधान कुठली कुठली दिलेत ते सगळ्यात शेवटी पर्यायामध्ये आपल्याला दिले, की विधान अ असत्य आहे, की ब आहे, की क आहे, की ड आहे, हे आपल्याला खाली 4 पर्यायात दिलेलं आहे. मग एक एक गुणधर्म पहिला बघू. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, हे विधान बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, हेही बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण मात्र एकरूप नसतात, हे विधान चुकीचं आहे. चौथं विधान, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हेही बरोबर आहे. म्हणजे या 4 विधानांपैकी अ, ब आणि ड बरोबर विधान आहेत. चुकीचं विधान एकच आहे, तिसरं क. त्यामुळं विधान क असत्य आहे, हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.